शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आता आपण सूरज पाटील जैनापूर यांच्या शेतात आहे. तर आज हा जो ऊस बेणे प्लॉटवर आलेला आहे, हा लागण आपण बेण्याला तोडलेला आणि आता हा खोडवा आहे. तर हा खोडवा बघा कसा वाढ झालेला आहे. दादा, हे ऊस किती तारखेची लागण होती? हे 28 मार्चची लावून होती. बर, हे किती तारखेला आपण बियाला तोडला? हे जानेवारीमध्ये. जानेवारीमध्ये. तर तेव्हा साधारण उतारा काय पडला? त्यावेळी गुंठा टन पडला. बर, आता हे सरीचं अंतर जरा सांगा आपले किती? हे आता सरीचं अंतर 6 फूट आहे. 6 फूट. आणि रोपाचं अंतर? रोपाचं 1.5 फूट. बरं, हे व्यवस्थापन कसं मध्यम आहे का काय? एकदम मध्यम. एकदम मध्यम व्यवस्थापन. शेतकऱ्याप्रमाणे. हा, सामान्य शेतकऱ्याच्या नियोजनाप्रमाणे हे हाऊस केलेलं आहे. हम्म. तर आता एक प्रति गड्ड्यात म्हणजे एक एक रोप 2-2 फुटावर आहे. हा. तर किती फुटवे आहेत असं तुम्हाला वाटतंय? फुटवे आता जर मोजायला गेलं तर 15-16च्या वर फुटवे प्रत्येक गड्ड्यात. प्रत्येक गड्ड्यात 15-16 आणि आता आपण जर संख्या बघायला गेला, आता तुम्ही बघताय तर मोजायला येणार नाही असं ऊस आहे. एवढी ऊस आहे संख्या. बरं, 6 फुटीत असून एवढी संख्या आहे म्हणताय. एकरी साधारणतः किती ऊस निघतील याची? आता एकरी माझ्या अंदाजे तरी मी हिशोब घातल्याप्रमाणे एकरी 50,000 तरी ऊस आहे. एकरी 40,000 ऊसाची संख्या पाहिजे. तर आता सध्या माझं 50,000 पर्यंत ऊसांची संख्या आहे. शेतकरी मित्रांनो, हा 13,007 ऊस आहे. तर हा जो ऊस आहे हे सगळ्यात जास्त फुटवे होणाऱ्या आत्तापर्यंतच्या ऊस व्हरायटीमधला हा ऊस आहे. आणि हे 265ला क्रॉस आहे. दिसायला सेम 265 सारखा आहे. तुम्ही जर बघितला तर हा ऊस बघा, सरळ टोक आहे, पान 265 सारखं डार्क ग्रीन आहे. दादा, तुरा येईल असं वाटतंय तुम्हाला? मी आता हे 2 वर्षात हे दुसरं पीक आहे माझं खोडव्याचं. अजून तोऱ्याचं तर काय लक्षणच दिसत नाही. हा, ही व्हरायटी आहे ना, 100% ह्या ऊसाला तुरा येत नाही आहे. फक्त आपल्याकडनं जेवढं घालायचं होईल तेवढं घालत गेलं तर हे वाढतच राहते. हा, म्हणजे जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं हे देणारं पीक आहे. फक्त आपल्याकडनं काय कमी पडू नये, ह्याच्याकडनं काय कमी पडत नाही. हे नुसतं वाढतच राहते. आपल्याकडनं काय कमी पडू नये. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात 265नं शेतकऱ्यांचे जसे चांगले दिवस आणले, तसा हा ऊस शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. आणि शेतकऱ्यांचा सुद्धा हा चांगलं उत्पन्न देणारी ही वाण आहे. तर ह्याची मध्यम जाडी असल्यामुळं भरपूर संख्या आहे. आणि एवढी संख्या असल्यावर 86 तर ह्याच्यापेक्षा बारीक झाला असता. बरोबर बरोबर. आणि वजनालाही अतिशय चांगला आहे. आणि सगळ्या सामान्य नियोजनाला अतिशय चांगला वाढणारा हा ऊस आहे. तर शेतकऱ्याने लावायला काय हरकत नाही. एक नंबर व्हरायटी आहे. आणि मेन म्हणजे तोरा येत नाही. फक्त तुम्ही आता इतर कोणते वाण लावलंय मला जर सांगा. मी आता 13,007, 18,009 आणि 10,005 असं 3 व्हरायटी लावले. बर, आता हे तिन्ही व्हरायटी मध्ये हा, मला तरी हे व्हरायटी एकदम सरस वाटते. एकदम म्हणजे माझ्या मध्यम पिकवणाऱ्या शेतकरीवर हे चांगलं व्हरायटी. बर, आता हे मी ह्यात काय केलोय, लागवड खालनं काहीच घेतलं, फक्त ड्रिपद्वारेच तोडले आणि त्याच्यावर हे एवढं आलेलं आहे. तुम्ही आता एकत्र नियोजन बघितला तर आता हे लागण तुटले, हे आता खोडवा तुटाय आलाय, सगळा उभा आहे. बरोबर. मशीन तोडायला एकदम बेस्ट आहे. एक नंबर आहे. मशीनवाला येऊन बघून गेल्यानंतरच आम्ही पायपा काढले. तर त्यांनी म्हणतात हे मशीन तोडायला तर एक नंबरच आहे. मशीन तोडाय कारण मध्यम जाळीचा असल्यामुळे ऊस सगळा उभा आहे. जाळीचा ऊस आहे, संख्या जास्त आहे आणि ते मशीन तोडण्याच्या योग्य आहे. हा, तर व्हरायटी कसं पूर्ण मुळी सकट उपसून पडल्यामुळं ते गड्ड्या सकट जे येते, माती येते, ह्यात काय नाही. पूर्ण ऊस कुठं पडलाच नाही, फक्त फुगले तरी पूर्ण फुगले, पडल्याला कुठे दिसणार. हा, ऊस पडत नाही. आता त्याच्या मागं आता तुम्ही काही ऊस यातलं पुन्हा चाऱ्याला विकला, काय विकला, मागं निडवा एकदम छान उठलाय. होय होय. आपल्याला निडवेल तर खोडव्यापेक्षा फुटवा चांगला आहे. फुटवा चांगला आणि गवती नाही, काय नाही. हा, आणि पावसाळ्यात तुटल्यावर सुद्धा तुम्हाला ते मायामध्ये फुटवा चांगला आहे. म्हणजे फुटवा वटणं वगैरे असं काय झालेलं नाही. नाही, अति पाऊस जरी झाला तरी फुटवा चांगला, फुटव्यांची संख्या तरी चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राहुल भोकरे, कसबे डिग्रज. माझी वितरा घुसरोपाटे कसबे डिग्रज मध्ये आहे. मी माझ्याकडे एक 25 ऊसाच्या वाण आहेत, ज्या महाराष्ट्र व आसपासच्या राज्यात आपण ज्या वाढीला चांगले आहेत अशा आपण देतोय. तर शेतकऱ्यांच्या या प्लॉटला भेट द्यायला आलतो. आपण यांच्याकडं 18,009 ही व्हरायटी लागवड केलेली आहे. तो सुद्धा प्लॉट आपण देण्यासाठी बघायला आलतो. तर तसंच हा 13,007 अतिशय चांगला ऊस वाटला.
तुरा नाही, काय नाही, एकही तुरा नाही अखंड प्लॉटमध्ये. आता तुम्ही शेजारीच बघितला तर इतर वाहनाला तुरा आलेला आहेत. तर असाच एक व्हिडिओ सहज जाता जाता बनवावा असं वाटलं म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही जरूर संपर्क साधा. नमस्कार.